वापस जाओ वापस। पुणे तक जाम है, हम लोग उधर से 12 घंटे जब भी पहुंच रहे हैं। वापस जाओ, परत जाओ। आम्ही आलो पुण्यावरून, 12 तास लागले। खूपच जाम आहे तुमचं पण। परत तुमची लाईन थांबवली आता, ही लाईन क्लिअर केली हो, पण लोणावळ्यापर्यंत नाही पोहोचू शकत ना तुम्ही, पूर्ण जाम आहे। हा, आम्ही रात्री 12 तास काढले आता, म्हणून तुम्हाला इन्स्ट्रक्ट करतोय। फुकटचा टोल घेतात ते लोक, परत जाओ इकडनं। कोण आहे मॅनेजर इकडे? इकडे गेला, त्याला युटर्न करायला कारवाई हो, का नाही करायला? पैसे घेतात कापून लोकांचे। कोण आहे मॅनेजर तुमचे? मागे फिरवा ना लोकांना, कशाला तिकडे कोण आहे? तिकडे लोकांना अनाउन्समेंट करा। पण तुम्ही अनाउन्समेंट करा ना, आता किती 10 तास लागतात ना। आम्हाला तिकडे 10 वाजल्यापासून आम्ही राहतोय थांबलो। मग लोकांना इन्स्ट्रक्ट करा ना मॅडम, तुम्ही लोक। कोण आहे तुमचा मॅनेजर? कोण आहे? कसलं मॅनेजमेंट करताय? काल रात्री 10 वाजता त्या टोलवर सोडला, आगे फिरवायला पाहिजे होतं ना। आता पण तुम्ही थांबवत नाही लोकांना। हे लोक कधी पोहोचणार? रात्री पोहोचणार आहे, लहान लहान पोरं रात्री पोहोचणार आहे हे लोक तिथे। अनाउन्समेंट सिस्टम कुठे आहे तुमची? एक अनाउन्समेंट आहे का? पुढे स्पीकर नाही, आता सोडतायत हो। 10-12 तास लागणार तुम्हाला पुढे, एकदम जाम आहे पुढेपर्यंत। फक्त पैसे कुठे टर्न नाही तुम्हाला आता, काही नाही कापतात तुम्हाला। काहीच नाही, काहीच नाही, पाणी पण नाही। लहान लहान मुलं अडकलेले तिथे। अहो शांत, 10-12 नाही, तुम्ही लोक पाठवतात तिथे, थांबा, अनाउन्समेंट करा ना। टोल नाक्याची तोडफोड नाही केली, तुमचं नशीब समजा। एक माणूस नाही तुमचा, एक माणूस। पाणी नाही नाही, हो काय ट्रॅफिक यांची पण ड्युटी आहे ना, कशाला पुढे पाठवतायत? कुठे हो तुम्ही? या पुढे, ट्रॅफिकवाले कुठे? महिलांना पुढे सरकवता तुम्ही। कुठे आहे तुमचा मालक? महिलांना पुढे सरकवायचं नाहीये। कुठे आहे तो पुढे पाठवतायत लोकांना अडकवण्यासाठी। हा, सांगा ना तिथे युटर्न घ्यायला सांगा, लावा ना लोकांना। अनुमती लोक तोडफोड करतील नाही तर 12 तास लोक पागल झाले तिकडे। तुम्ही लहान पोरं आहेत, काही चान्स नाहीये। एकदा चढले की अडकणारच आहे तिथे। वॉशरूम नाही तुमच्याकडे, तुम्ही टोल त्यासाठी घेता सांगा। अरे इकडे हायवेवर बनवायचं काम नाही तुमच्या। आता हायवे 180 किलोमीटरचा आहे हो। इथे इथपर्यंत यायला किती तास लागले आम्हाला? 12 तास। इथे तुम्ही बोलताय 12 तास, मग मध्ये किती थांबायचं का? लहान लहान मुलं आहेत, महिला आहेत तिथे। मग थांबवा ना लोकांना, यांना पण त्रास होईल ना। पुढे जातात यांना त्रास होईल ना 10 तास। सांगा ना त्यांना, इन्स्ट्रक्ट करा ना। आम्ही उलटा आलेलो आहोत, तुम्हाला एक सांगतो, इकडे सगळी लोक जेवढे आहेत हो, तुम्ही नाही पण कोण आहे त्यांनी जबाबदारी घ्या ना। आम्ही तिथून आलेलो आहोत, आम्ही रस्ता पाहिलाय। तुम्ही अडकणार आहे, इथे जाणार आहे, परत अडकणार आहे 10-12 तास। चान्सेसच नाहीये, चारी बाजूने पॅक आहेत, ही लोक जाणारच नाही। शांत कसं होणार? 2 मिनिट मागे फिरवायचं लोकांना। हा जो इन्सिडेंट झालेला आहे, याला कंट्रोल करणार सिस्टम कोण आहे? इथे एनडीआरएफ आहे, आयआरबी आहे। पोलीस यंत्रणा कुठे आहे? कोणी नाही हो, कोणी नाही। पोलिसांचा नंबर देऊ शकता मला? फोन उचलत नाही हायवे, तुमचा हायवे हेल्पलाईन नंबर फोन उचलत नाही।
मला इन्चार्जचा नंबर द्या, नाहीतर तुमच्या एसपीचा नंबर द्या मला, ट्रॅफिक एसपी. हो बोलवा ना, त्यांना बोलवा ना. काय ऐका, नाही लोक खूप लांबून आले, लहान मुलं असतील. कोणाचा काय चान्स नाहीये मध्ये परत युटर्न युटर्न नाही. ट्रेलर वेलर सगळं अडकले, तुम्ही अडकणार तिकडे आलो. आम्ही इथं आता बघतो म्हणून बोललो तुम्हाला इथे. तिथल्या टोलवाल्यांनी आम्हाला सांगितलं नाही की पुढे रस्ता बंद आहे. आम्ही 12 तास अडकलेलो आहोत. 12 तासानंतर इथे पोहोचलो तेव्हा बघतो तर इथून पण लोकांना परत फिरवत नाहीत. मी फक्त पैसे खायला बसलेले आहेत, फक्त टोल घ्यायला बसलेत तुम्ही. हो थांबवा ना, लोकांना तरी थांबा, रिटर्न पाठवा ना. आम्हाला काय उत्तर दिलं माहितीये का दादा यांनी, की तुम्ही वरती जाऊन आमच्या कंप्लेंट करा. अरे वरती कुठे तुम्ही पोहोचू शकत नाही. 1 किलोमीटर लांब जाऊन दाखवा तुम्ही गाडी घेऊन. वर यांचा एकही माणूस नाही आहे. तिकडे एसडीआरएफ वाली लोक आहेत, बाकी यांची कोणी माणसं नाही आहेत. एक गाडी नाही यांची, पण काहीच नाही त्यांची. अरे कोणीच नाहीये, आम्ही एवढं लांबून तुम्ही टोल घेता कसे? टोल घ्यायचं अलाउडच नाहीये. मी काय टोल तर सोड, आपण वॉर्निंग द्या ना, पुढे जाऊ नका, ट्रॅफिक जाम आहे. टोल घेतल्यावरही सुद्धा तुम्हाला किती 10 तास लागणार आहे पुढे. बंद केला रोड त्यांनी, त्यांना माहित आहे पण ते सांगत नाही ना. त्यांना माहित आहे पुढे काय, पण सांगत नाही. असं नाही, इथून थेट लोणावळ्यापर्यंत गपचूप तिथं गपचूप त्याने ती घ्यायला मशीन चढला, घेऊन आतमध्ये गेला. त्याला विचारलं का टोल घेता, आम्ही घेणार बोलतो. मग तुम्ही कसे घेणार? आणि इकडे येलो लाईन क्रॉस झालं तर टोल घेता कामा नाही. टोल येलो लाईन क्रॉस नियम आहे. आता तुम्ही नियमानुसार चाला ना, जो नियम आहे त्यानुसार चाला ना. आणि खूप सारी माणसं आहेत ना, भाई आवाजच बोलतच नाहीये. पुढे चान्स नाहीये. आम्ही तिथून आलो पण आम्हाला माहिती आहे 10 पासून आता पोहोचलो आम्ही येतो इथे. आणि तरी लोकांना उलटा नाही फिरवत आहे ते लोक. हा तिकडनं आलो ना, इथे आलो म्हणून तुम्हाला इथे वॉर्निंग साठी गेलो का थांबत नाहीये. पुढे आलो आम्ही त्या हायवे याच्यावर, आणि युटर्न मारता येणार काहीच करता येईल. म्हणजे पुढे जाम आहे तरी आम्हाला पाठवते ते पाठव. आमच्या सोबत पण तेच झालं ना, त्या टोलवर आम्हाला थांबवलं नाहीये. आता तुमच्या सोबत पाहिजे ना तिथून रोड पूर्ण केलं पाहिजे, अनाउन्समेंट केली पाहिजे, वयस्कर लोक काय अनाउन्समेंट केली पाहिजे. काय अरेंजमेंट नाहीये. मध्ये उतरू घाट आहे, कुठे उतरणार तुम्ही, थांबणार कुठे, इथे तर उभे आहेत ना. आता एवढा मोठा टोल आहे, इथे वॉशरूम बघा कसं आहे, किती घाण आहे. काही नाही, काय वॉशरूम आहे का तू? लेडीज लोकांना प्रॉपर वॉशरूम नाही, पाणी नाही आतमध्ये येतात. एवढी लाईन लागणार, तुम्ही टोल घेऊ शकतच नाही. पहिले अनाउन्समेंट करा. 10 किलोमीटर लांब रांग लागलेली, अनाउन्समेंट करा. 10 तास लागणार आहे, अनाउन्समेंट करा पहिला लोकांना. हो दादा, टोल बंद करा. येलो लाईन क्रॉस झाली, नियम ते 12 आता दिला. टोल बंद करा, नाही तर टोल बंद झाला पाहिजे. टोल बंद टोल भरायचं नाही. काय टोल भरायचं? पुढे रांग नाही, टोल नाही भरायचा. तुम्ही बंद करा, टोल बंद करा.